एक रिलीफ वाटतंय की एक मोमेंटमची गरज होती आम्हाला ॲज अ टीम. तर ते एक आम्हाला मोमेंटम भेटलं आहे टुर्नामेंटमध्ये. असं पहिल्या मॅचपासून आम्ही चांगलंच खेळतो आहे. थोडं डिसिजन्स किंवा थोडे इकडचे तिकडचे थोडेसे एरर झाल्यामुळे आम्ही मॅचेस हारलो आहे. पण एक मोमेंटमची गरज होती, सो तो या 2 मॅचेसमधनं भेटला आहे. काही नाही, ॲज अ बॅटिंग युनिट आम्ही पहिल्या मॅचपासून चांगलं करतो आहे. तर सगळ्यांना आपापले रोल माहिती आहेत. सगळे आपल्या आपल्या स्ट्रेंथवर बॅक करत आहे स्वतःला. आणि म्हणजे एवढी इझी नव्हती सकाळी विकेट. टॉस जिंकून त्यांनी बॉलिंग घेतलेली. सो जे ओपनर्स होते त्यांनी चांगला स्टार्ट दिला आणि मग कॅप्टननी, एक एक्सपिरियन्स कॅप्टन आहे तो. पूर्ण एवढ्या वर्षापासून खेळतो आहे. सो त्याला माहिती आहे गेम कसा चालवायचा. पुन्हा त्यांनी गेम नेला शेवटपर्यंत आणि चांगली बॅटिंग केली त्यांनी. आम्ही ॲक्च्युली एक विनसाठी डेस्परेट झालेलो आणि मग आम्ही तसे स्ट्रॅटेजिकली किंवा प्लॅन्स केलेले प्रत्येक टीमबद्दल. जे जे बॅट्समन आहेत ते सगळ्यांनी एक्झिक्यूट केला आपला आपला प्लॅन आणि आम्ही विनिंग साईडवर आलो. कारण असं नाही म्हणता येणार, पण विकेट मला अशी म्हणजे इझिली भेटत नाही. जी कष्ट करून मिळते तर ती थोडं ॲग्रेशन असतं आणि मी पहिल्यापासून असंच खेळत आलो आहे, तर मग असंच खेळायला आवडतं मला ॲग्रेसिव्हली. बॉलिंग युनिटबद्दल म्हणायचं म्हटलं की आम्ही आता स्टेटसाठी पण महाराष्ट्रासाठी आम्ही खूप वर्षांपासून खेळतो आहे. तर सगळ्यांना आपापले रोल्स माहिती आहे. जास्त सांगायची गरज नाही पडत की बाबा तू हे कर, ते कर. सगळ्यांना आपापले प्लॅन्स माहिती आहे. सगळे येऊन एक्झिक्यूट करतात आणि मग बाकी जे होणार आहे ते चांगलंच होतं. एवढी मोठी टुर्नामेंट आहे. त्यांना त्यांचं टॅलेंट शोकेस करायला एवढं मोठं प्लॅटफॉर्म मिळतो आहे. लाईव्ह आहेत, सगळ्या गेम्स लाईव्ह आहेत. सगळं म्हणजे यंगस्टरला खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे इथून IPL वगैरेला सिलेक्ट होण्याची. तर यंगस्टर्सला मी एवढंच सांगेल की त्यांनी आपलं म्हणजे फिअरलेस खेळा आणि पूर्ण एक्सप्रेस करा स्वतःला या टुर्नामेंटमध्ये. ओव्हरऑल सगळ्या टीम्सचं फील्डिंग स्टँडर्ड खूप हाय झालं आहे. सगळे म्हणजे फील्डिंगला खूप इम्पॉर्टन्स दिला आहे. पण मग त्या कॅचबद्दल म्हणायचं म्हटलं की असे कॅचेस मॅचेस फिरवतात. तर मग असं कॅच घेणं खूप आउटस्टँडिंग आहे. तिथून आम्हाला वाटलं की मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. 1-2 विकेट पडल्या असत्यात तर मग यू नेव्हर नो गेम कुठल्या कुठे गेला असता. पण आमच्या बॅट्समनला क्रेडिट देतो मी की त्यांनी पूर्ण गेम नेला आणि चांगलं केलं.